काय झालं काल त्याची चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आहे का आवश्यकता? आहे का? अजिबात आवश्यकता नाहीये. आपल्याला उद्या काय करायचंय त्याचा विचार आपण करतो आणि ते आपल्याला घडवायचंय. कशासाठी घडवायचंय? भाई म्हणाल ते बरोबर आहे की आज या देशाची लोकशाही संकटात येते आहे आणि जरी लोकशाही आपल्याला वाचवायची असेल तर आपसातले वाद, मतभेद, तंटे सगळे विसरून आपल्याला एक होण्याची आवश्यकता आहे या देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या हितासाठी. आणि म्हणून आपल्याला आता केवळ नेत्यांमध्ये मनोमिलन होऊन नाही चालणार आहे. नेत्यांचं मनोमिलन हे पाजरत कार्यकर्त्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हे मनोमिलन होणं आवश्यक आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आता आपण जी आता सुरुवात केलेली आहे हे 100% मनोमिलन होईल आणि त्याकरता जे जे प्रयत्न करावे लागतील ते आपण करू. काल काय घडलंय आपण विसरूया. उद्या आपल्याला काय घडवायचंय त्याचा विचार आपण करूया. आणि मला पूर्ण खात्री आहे की इंडिया आघाडीच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर या रायगडमध्ये सुद्धा एक नवा इतिहास आपण निश्चितपणे निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. घडवू शकतो आपण. ती शक्ती आपल्यामध्ये आहे. मला ती चिंता अजिबात वाटत नाहीये. किंबहुना जयंतभाई आपल्या माहिती करता सांगतोय, मी माझ्या रत्नागिरीच्या सगळ्या सभांमध्ये जाहीर केले की या वेळेला लोकसभेला सर्वाधिक मतं जर मला कुठल्या विधानसभेत मिळतील तर ते अलिबाग विधानसभेत मला मिळतील हे मी अगोदर जाहीर केले. आता आमच्याकडे चुरस लागले, रत्नागिरीमध्ये आता चुरस लागले की आता हे मोडायचा कसा, हा रेकॉर्ड कसा मोडायचा. आणि म्हणून मग परवा इथे आमच्याबरोबर माझे दुसरे सहकारी नेते भास्कर जाधव आले होते. त्यांना मग माणगावमध्ये जाहीर करावं लागलं की गीते म्हणतात अलिबागमध्ये मला सर्वाधिक मतं मिळतील, पण मी जाहीर करतोय की गुहागरमध्ये मी सर्वाधिक मतं देईन. पण ही चुरस भाई आपण लावलेली आहे या ठिकाणी आणि त्यामुळे सर्वाधिक मतं मिळतील. साधं गणित आहे, सोपं गणित आहे. म्हणजे त्याला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये भाई, त्याला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे अनेकांचे धाबे आजच दणाणलेले आहेत, अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. ही आकडेवारी आहे. याला कुणा ज्योतिषाची, भविष्याची काही आवश्यकता नाहीये. कारण ज्या तऱ्हेनं शिवसेनेचा मतदार हा 100% शिवसेनेच्या पाठीशीच असतो. तो कधीही शिवसेनेपासून दूर जात नाही. नेता गेला, आमदार गेला, खासदार गेला तरी मतदार जात नाही. तसाच शेका पक्षाचा सुद्धा मतदार हा कायम शेका पक्षाच्या बरोबरच असतो. तो कधीही शेका पक्षापासून दूर जात नाही. आणि आता तर आम्ही मधुशेठ नाही हयात, पण आता मधुशेठ असताना आम्ही पिंट्याला सोबत घेतलेलं आहे. घेतलं ना पिंट्या? बरोबर आहे. त्यामुळे आता मधुशेठ जिथे कुठे असतील तिथून आशीर्वाद ते पिंट्यालाच देणार आहे. देणार ना पिंट्याला आशीर्वाद? तर नाही देणार. बरोबर आहे ना? त्यामुळे सगळेच आता आपण एकत्र आलो. आणि इंडिया आघाडीमध्ये तर केवळ राजकीय पक्ष नाही, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शेका पक्ष आहे, डाव्या विचारांच्या जेवढ्या संघटना आहेत त्या सगळे, कितीतरी संघटना अशा आहेत की ज्या संघटना आपल्याला माहित सुद्धा नाही, त्या सुप्तपणे, गुप्तपणे, स्वतंत्रपणे आपलं काम करतायत. अशा अनेक संघटना या इंडिया आघाडीमध्ये आहेत. आणि म्हणून तुम्हाला निश्चित सांगतोय, खात्रीने, विश्वासानं सांगतोय की भविष्यामध्ये या देशावरची सत्ता ही 100% लोकसभेमध्ये इंडिया आघाडीची सत्ता ही केंद्रामध्ये निश्चितपणाने येणार आहे. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून देतोय. आणि म्हणून ही प्रचाराची सभा